हर हर महादेव मित्रांनो. तर आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. आज आपल्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. तुम्हाला माझा टी शर्ट बघून कळाला असेल. आपलं एक पथक आहे विटायामध्ये, शिवदर्शन गोविंदा पथक. तर त्या पथकाचं आज ओपनिंग आहे. तर मी आणि साहिल आज तिकडेच निघालेलो आहे आणि खूप सारी तयारी चालू आहे विटायामध्ये ओपनिंगसाठी. मी तुम्हाला ती पण तयारी दाखवेल आणि माझ्या मित्रांची तुम्हाला ओळख करून देतो. आणि आपल्या मित्राचा एक वाढदिवस पण आहे, तो पण सेलिब्रेट करायचा आपल्याला तिथे. हा ब्लॉग खूप मस्तीवाला असणार आहे असं वाटते एकंदरीत. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो आहे. खूप जोरदार तयारी चालू आहे, सगळे बिझी आहेत आपापल्या कामामध्ये. श्रेयस काय चाललंय भावा? काय नाही, एकदम तयारी बरं वाटतंय खूप पोरांची. श्रेयस कमी नाही झालं. श्रेयसने खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे. आपल्याला स्पॉन्सरांनी ते सगळं शोधून दिलेलं आहे. खूप खूप धन्यवाद श्रेयस. हर हर महादेव. चला, पावसामुळे खूप वेळ होतोय. राहुल रेवाडे काम करतोय वन साइड. मित्रांनो तयारी खूप जोरदार चालू आहे, सगळे बिझी आहेत आपापल्या कामांमध्ये. म्हणून तुम्हाला कोणाची ओळख करून देत नाही, नंतर करून देतो ओळख तुम्हाला. प्रमाणे यंदाही आपण दहीहंडी सरावाला आजपासून सुरुवात केलेली आहे. त्याच्यासाठी जल्लोषात आपण उत्साहामध्ये सुरुवात करत आहोत. याच्यासाठी सगळेच जण, माझे मित्र बंधू सगळे इथे जमा आहेत. सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे की ज्या काही गेल्या वर्षी आपल्याकडून चुका झाल्या, काही कारणास्तव काही होणार होतं ते नाही झालं, आणि ज्या काही चुकलेत, काही जण रागाने मंडळ सोडून गेलेत, ते पुन्हा आलेत, ह्या चुका या वर्षी नाही होतील याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्नत्व करायचं. आणि प्रत्येकाने कोणालाही कमी समजायचं नाही. प्रत्येक जण आपल्या जागेवर, आपल्या स्थितीत प्रत्येक जण ते कार्य करायला सक्षम आहे. यासाठी कोणीच कोणाला कमी लेखायचं नाहीये. आणि जो आज जल्लोषात आपलं जे स्वागत, सुरुवात आपण करत आहोत, यासाठी सगळ्यांनीच एकमेकांना साथ देऊन आणि असाच जल्लोषात जे आपलं काही मंडळ आहे हे ठिकठिकाणी मिरवलं पाहिजे.
आणि यासाठी सगळ्यांचा एकच आवाज एकच आहे, बोल बजरंग बली की जय, अरे बोल बजरंग बली की जय, उनकाई गावदेवी माते की जय, वीरा माते की जय, आगेवाले बाबा की जय, बोल 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 बजरंग बली की जय. आपलाच मित्र मंदार अशोक चोरगे हा काही कारणास्तव आपल्यात नाही आहे. त्यासाठी आपण 2 मिनिटं त्याला श्रद्धांजली वाहणार आहे. सगळ्यांनी 2 मिनिटं शांत उभं राहायचं. खाली बस. बर्थडे बॉय आपला. हॅपी बर्थडे रितेश शेठ. हा प्रथमेश शिंदे आपला लहानपणीचा मित्र आहे. काय तुम्हाला कसं वाटतंय प्रथमेश शिंदे? आजपासून खूपच आमचे सुखाचे दिवस चालू झाले. हा. सरावात प्रारंभ झालाय. हा. गेल्या वर्षी आमच्याच काही पोरांच्या सुट्टीमुळे आमचे 7 थर लागता राहिलेले. हो. पण ते आम्ही यावर्षी 7 थर लावून उतरवायचा नक्कीच प्रयत्न करू. अच्छा, आज हे जे काम होतं तरी पण हा आलेला आहे. हा, कोकणातला माणूस हार्दिक शेठ, हार्दिक दिवेकर. काय वाटतंय तुम्हाला, कसं वाटतंय? प्रथमेश शिंदेने सांगितल्याप्रमाणे हा, वर्ष 7वा. हा, 7 थर लावायचा 8 हा, आज पोरं आलेली आहेत. हा, उद्या पण येतील हा, अशी अपेक्षा करून हा. आम्ही शेवटच्या दिवशीपर्यंत येतील अपेक्षा करतो आणि 7 लावून उतरवणार अशी इच्छा करतो. हा. धन्यवाद. चला. आपल्या भावाचा नवीनच ब्लॉगचा चॅनल आहे. आपल्या भावाने नवीनच ब्लॉगचं चॅनल चालू केलं. याला सपोर्ट करा, खूप खूप प्रेम द्या. मित्रांनो, आता खूप पाऊस पडतोय. सगळे कार्यक्रम झालेले आहेत. माझ्यासोबत राहुल शेठ. कसं वाटतंय तुम्हाला इथे? आता सुरुवात होणार आहे. हा, तर उद्यापासून तुम्ही असणार ना? रेग्युलर असणार का? तो मेन प्रश्न आहे आपला. रेग्युलर असणार आहे राहुल शेठ. बघू आता उद्यापासून. चला मित्रांनो, आता आपल्यासोबत सोहम आहे, आदित्य आहे आणि ऋषी आहे. चला सोहम पासून आपण सुरुवात करूया. सोहम, कसं वाटतंय तुला? पहिला दिवस होता आपला मंडळाचा उद्घाटन समारंभ 7वं वर्ष आहे. हा, आणि आज तर खूप दिवस होता पोरांमध्ये. खूप तयारी केली, सगळी केलं आणि थर पण लावले. आज खूप नाचले वगैरे. असाच जोश कंटिन्यू राहील याची अपेक्षा आहे पोरांकडून. आणि 7वं वर्ष 7 थर लावायचे. लावूया. हो, नक्कीच नक्कीच. आदित्य, तुला काय वाटतंय? आम्ही नक्की 7 थर लावणार. हा. आणि फुल सपोर्ट करा आम्हाला. आणि आमच्याकडे पोरं भरपूर येतील यावर्षी. हा, येत. भावा तू ये पहिला, नंतर बाकीची पोरं येतील. सेम सेम का? कॉपी पेस्ट. चला. आकाश पिंगुळकर आपला खास मित्र आहे. चिंचपोकलीला राहतो.
काय आकाश शेठ, कसं वाटतंय तुम्हाला इथे? एकदम मजा मजा. तुम्हाला कसं वाटलं? आम्हाला खूप मस्त वाटलंय ब्लॉग. ब्लॉगचा कडाकच बनवतो सॉन्ग, त्याचा काही विषय नाही. बाकी आपलं नियोजन कसं वाटलं? नियोजन खूप मस्त होतं यंदा. यावर्षी खूप भारी नियोजन होतं. आणि आपलं दरवर्षी भारी. हा, दरवर्षी भारी असतं, पण यावर्षी अजून भारी होतं. सगळं व्यवस्थित झालेलं आहे. गौरेश आहे. श्रेयस, कसं वाटतंय तुम्हाला? एक नंबर. जसं प्लॅन केलेलं त्याच्यापेक्षा खूप चांगलं झालंय. हा, करता धरताय आपल्या पोरांनी चांगला सपोर्ट केलाय. हा, पोरांनी स्पॉन्सरनी पण चांगला सपोर्ट केलाय. आमचं काहीच नव्हतं. गाडीवर की काय गाडी बँजो आणणार आहे की एवढं जोरात उद्घाटन होणार आहे, काही नव्हतं. थँक्यू बाबा. पण आम्हाला आमच्या स्पॉन्सरनी पूर्ण सपोर्ट केला. आम्ही बँजो पण केला. उत्साहात आम्ही एकदम चालू केले. पण निखिल पाटील यांनी ना भाई आमच्या अध्यक्षांनी मनावर घेतलं. निखिल पाटीलला आपण विचारू. निखिल पाटील अजून पण काम करत आहे, तुम्ही बघू शकता. खूप जास्त सपोर्ट केलेला आहे निखिल पाटील यांनी या मंडळासाठी. यांनी आम्हाला खूप गंभीर याच्याने आम्हाला सपोर्ट केला यावरती. तसेच माननीय श्री विटावेतले नावाजलेले व्यक्ती अविनाश पाटील यांनी देखील आम्हाला खूप मदत केली. याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. यांनी देखील आम्हाला चांगला सपोर्ट केला. असा सपोर्ट सर्वांचा राहो, पुढच्या वर्षी पण राहू दे. खंत फक्त एकच गोष्टीचा राहतो, आमचा मित्र मंदार सोरगे जो की आमच्यासोबत नाही आहे, जो की आमच्या घरामध्ये चांगल्या ठिकाणी होता, पण त्याची आठवण म्हणून सदैव हा मंडळ त्याच्या आठवणीने चालू राहणार. जय साई, माते की जय, गावदे माते की जय, बोल बजरंग बली की जय, हर हर महादेव, जो बोले सोनिया, सत श्री अकाल, छत्रपती शिवाजी महाराज की जय, महाराज की जय.